आज जगभरामध्ये युद्धामुळे तेल आणि गॅसचं मोठं संकट निर्माण झालंय. अनेक देशांमध्ये तुटवडा, महागाई आणि अस्थिरता वाढली. पण आपल्याकडे भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे या संकटाची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू दिली नाही. अशा कठीण काळातही मोदीजींनी देशाचा पुरवठा मजबूत ठेवला आणि म्हणूनच त्यांनी देशवासियांना गरजेपुरतंच तेल आणि गॅस वापरण्याचं आवाहन केलंय. हे कुठलं बंधन नाहीये, तर देशहितासाठी केलेली जबाबदार सूचना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीही या संदर्भामध्ये आपलं वक्तव्य केलंय. पण काही विरोधकांना यातही राजकारण दिसतं. जनतेमध्ये भीती निर्माण करणं, संभ्रम पसरवणं ही यांची जुनीच खोड आहे आणि तेच विरोधक आजही करतायत. सत्य हे आहे की आज भारत स्थिर आहे, कारण देशाकडे नरेंद्र मोदींसारखं निर्णायक नेतृत्व आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशाची जनता देखील देशहिताच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.